डॉक्टर, मला खूप थकवा जाणवतोय, एनर्जी लॉस झाल्यासारखं वाटतंय. माझं रुटीन तर चालू आहे, पण काय कारण असेल? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरी कर्वे. वेलकम टू माय चॅनल फूड ट्रॅव्हल टॉक्स. बरेच वेळेला मला अनेक पेशंट्स ही क्वेरी विचारतात की मला एनर्जी लॉस वाटतोय, थकवा वाटतोय, काय कारण असू शकतं? तर काही वेळेला हे फक्त काही मेडिकल रिझन्समुळे असू शकतं, तर काही वेळेला एनर्जी लॉस इम्बॅलन्सेस इन युअर डाएट ह्याच्यामुळे सुद्धा असू शकतात. आपल्या डाएटमध्ये मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स असे दोन्हीही आवश्यक असतात. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स, आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे विटॅमिन्स, मिनरल्स, ट्रेस एलिमेंट्स एक्सेट्रा. आपल्या बॉडीला जे सर्वाधिक प्रमाणातून एनर्जी मिळते ते म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्समधनं एनर्जी मिळते. तर आता ह्यांच्यामध्ये बॅलन्स साधणं प्रचंड महत्त्वाचं असतं, कारण ह्याच्यामध्ये जर काही प्रमाणामध्ये उपर नीच झाली तर तुम्हाला लगेचच त्याचा इफेक्ट तुमच्या एनर्जीवरती दिसू शकतो. तर आपण सुरुवातीला समजून घेऊया की व्हॉट इज अ बॅलन्स डाएट. आता बॅलन्स डाएट म्हणजे काय, तर WHO अनेक रिसर्च पेपर्समध्ये हे डेफिनेशन पब्लिश केलं गेलं आहे. पण त्याचं सार सांगायचं झालं तर बॅलन्स डाएट इज अ डाएट ऑर अ वे ऑफ लाईफ रादर दॅट नरिशेस बोथ युअर बॉडी अँड माइंड अँड इट गोज बियॉन्ड कटिंग डाऊन कॅलरीज ऑर सर्टन ग्रुप्स ऑफ फूड्स. म्हणजे हे डेफिनेशन इतकं समजणं महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आहारातून असं काहीही कट डाऊन करू शकत नाही. म्हणजे अगदी कॅलरीज जरी झाल्या, म्हणजे जे वेट लॉस करत असतील त्यांनीसुद्धा एकदम कॅलरीज कट डाऊन केल्या तर त्याचा डिरेक्ट इम्पॅक्ट त्यांच्या एनर्जी लेवल्सवरती होऊ शकतो. आणि तुमच्या आहारामध्ये या सगळ्याचं बॅलन्स साधणं प्रचंड महत्त्वाचं आहे फॉर युअर ऑप्टिमम फंक्शनिंग. आता बॅलन्स डाएटमध्ये सगळं येणार आहे, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि पाणीसुद्धा, हे सगळं बॅलन्स डाएटमध्ये कंप्राईज होणार आहे. सो आपण समजून घेऊया की जे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, जे या बॅलन्स डाएटचं मेजर घटक फॉर्म करणार आहेत, त्यांच्यामध्ये आपण बॅलन्स कसा साधू शकतो. तर सुरुवात आपण अशी करू की इमॅजिन करा तुमच्यासमोर एक प्लेट आहे. त्या प्लेटचे तुम्ही 2 हाफ्स केलेले आहेत. वरचा हाफ हा फक्त कार्बोहायड्रेट्सने कंप्राईज होणार आहे. म्हणजे हे कार्बोहायड्रेट्स म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. आता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स तुम्हाला कशातून मिळतात, तर एक म्हणजे भाज्यातून, फळातून किंवा धान्यातून म्हणजे ग्रेन्समधनं. आता ह्या सर्व गोष्टींमधनं जे तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये इसेन्शियल असणार आहेत, कारण ते नॅचरल फॉर्ममध्ये असणार आहेत आणि ते इझिली मेटाबोलाइज होऊन त्याच्यातनं सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आता धान्य जेव्हा आपण म्हणतो तर म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ह्याच्यातमधनं सुद्धा अनेक प्रकारचे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीरामध्ये जात असतात. आणि ते इतके महत्त्वाचे आहेत की कार्बोहायड्रेट्सबरोबर त्याच्यातनं फायबरसुद्धा जातो. तो फायबर तुमच्या बॉडीमध्ये पोटाचे काही विकार असतील, फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिपेशन असेल किंवा ज्यांना IBSचा प्रॉब्लेम असतो, या सगळ्यासाठी प्रचंड महत्त्वाचं असतं की बिकॉज इट इम्प्रूव्स युअर गट कपॅसिटी किंवा तुमचं गट फंक्शनिंग ह्याने फायबरमुळे वाढलं जातं किंवा ऑप्टिमम लेवलवरती तुमचं गट फंक्शनिंग करायला लागतं इफ यू हॅव गुड फायबर कंटेंट इन युअर डाएट. म्हणजे ग्रेन्स जेव्हा तुम्ही इन्क्लूड करता, जेवढे ते कमी रिफाईंड असतील, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 2 पोळ्या खात असाल तर त्याच्यातनं तुम्हाला जेवढा फायबर जाणार आहे तेवढं तुम्हाला 4 ब्रेड खाऊनसुद्धा जाणार नाही, कारण जेवढं तुम्ही रिफाईन करत जाता त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू किंवा फायबर कंटेंट हा कमी होत जातो. सो तुमच्या आहारामध्ये फळभाज्या, पालेभाज्या आणि धान्य हे तुम्ही इन्क्लूड केलीच पाहिजे, कारण त्याच्यामधनं तुम्हाला ऑप्टिमम लेवल ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पण जाणार आहेत, प्लस तुम्हाला फायबर पण मिळणार आहे. हाच फायबर तुम्हाला अनेक फ्रूट्समधनं सुद्धा मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल संत्री, मोसंबी, ॲपल, पेर्स या सगळ्यामधनं तुम्हाला रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ फायबर पण जातो, प्लस कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फ्रक्टोज बेसिकली, ते त्याच्यामधनं तुम्हाला मिळत असतं. अँड दॅट हेल्प्स गिव्ह यू ऑप्टिमम अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड फॉर युअर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ बॉडी. सो एक झालं. आणि अजून एक म्हणजे जेवढी तुम्ही ही तुमची प्लेट कलरफुल ठेवाल तेवढे तुम्हाला
ऑप्टिमम लेवल ऑफ कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीरामध्ये जात असतात. म्हणजे फळं रेड कलरची, येलो कलरची, अशी सगळ्या कलरची फळं तुमच्या आहारामध्ये इन्क्लुडेड पाहिजेत. पालेभाज्या म्हणजे ग्रीन कलर किंवा नॉर्मल फळभाज्या तुम्ही घेतला तरी ग्रीन कलरच्या असतात, त्याच्याहीमधनं तुम्हाला रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट जात असतात. आणि ग्रेन्स म्हणजे ब्राऊन कलर, सो त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला सफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. सो बेसिकली जेवढी तुम्ही प्लेट कलरफुल ठेवाल तेवढी तुम्हाला जास्ती न्यूट्रिशन मिळत राहतं. आता दुसरा जो पोर्शन आहे तो म्हणजे फॅट्स आणि प्रोटीन्स. आता 1/4 पोर्शन हा फक्त प्रोटीन्सनी गेला पाहिजे. म्हणजे 1/4 ऑफ युअर प्लेट शुड गेट कॉम्प्राइज्ड ओनली ऑफ प्रोटीन्स. आता प्रोटीन्स हे बेसिकली जर तुम्ही लीन प्रोटीन सिलेक्ट केले तर ते तुम्हाला आणखीन फायदेशीर राहणार आहेत. आता आपण लीन प्रोटीन्स म्हणजे काय हे समजून घेऊया. लीन प्रोटीन्स म्हणजे असे प्रोटीन्स ज्याच्यामधनं कमी अमाऊंट ऑफ फॅट्स पण जातात आणि कॅलरीज पण जातात, पण न्यूट्रिशन सफिशियंटली जातं. आता लीन प्रोटीनचे ऑप्शन्स काय आहेत? जे नॉन व्हेजिटेरियन डाएट फॉलो करतात त्यांनी चिकन ब्रेस्ट किंवा शेल फिश असे ऑप्शन सिलेक्ट करावे. आणि जे व्हेजिटेरियन डाएट फॉलो करतात त्यांनासुद्धा अनेक ऑप्शन्स आहेत. म्हणजे बेसिकली जे सर्वात अधिक प्रमाणात प्रोटीन जातात ते म्हणजे तुमच्या कडधान्यांमधनं. जर इफ यू आर इटिंग स्प्राउट्स बेसिकली किंवा कडधान्य, जर्मिनेटेड कडधान्य, तर तुम्हाला ते आणखीन बेनिफिशियल राहणार आहे. कारण काय, त्या जर्मिनेटिंग प्रोसेसमधनं त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप 2x प्रमाणात इन्क्रीज होते त्या कडधान्याची. तुम्हाला प्रोटीन्स तर जातात पण त्याचबरोबर इतर घटकसुद्धा तुमच्या आहारामध्ये जातात. सो कडधान्य इन्क्लूड केली पाहिजे. त्याच्यानंतर छोले, मसूर आणि राजमा अशासारख्या गोष्टींमधनं तुम्हाला सुद्धा सफिशियंट अमाऊंट ऑफ प्रोटीन्स जात असतात. आणि प्रोटीन्स हे इतके महत्त्वाचे आहेत कारण प्रोटीन्समधनं तुम्हाला एनर्जी तर प्रोव्हाइड होतेच, पण प्रोटीन्सचे तुमच्या बॉडीसाठी इतरही काही फंक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल इम्युनिटी पर्पजसाठी असेल किंवा स्ट्रेंथ, मसल स्ट्रेंथ, बोन स्ट्रेंथ, ह्या सगळ्यासाठी प्रोटीन्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. सो तुमच्या आहारामध्ये 1/4 पोर्शन शुड बी बॅलन्स्ड विथ प्रोटीन्स. आणि तेही आहे की तुम्हाला प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ युअर बॉडी. त्याच्यामुळे प्रोटीनशिवाय तुमची बॉडीची कपॅसिटी, जर सफिशियंटली अमाऊंट ऑफ प्रोटीन जात नसते तर तुमच्या बॉडीची कपॅसिटी हळूहळू कमी व्हायला लागते. मला अनेक वेळेला पेरेंट्स हा प्रश्न विचारतात की ह्याला वरचेवर सर्दी खोकला होतो. तर दरवेळेसच सर्दी खोकला हे फक्त इन्फेक्शनमुळे होत नसतं, तर काही वेळेला फक्त प्रोटीन डेफिशियन्सी किंवा आहारातल्या काही डेफिशियन्सीजमुळे सुद्धा हा सर्दी खोकला होत असतो. आणि जर इक्विव्हॅलंट प्रपोर्शनमध्ये जर प्रोटीन रिप्लेस केले गेले तर हे सर्दी खोकल्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये खूप कमी होतं. आणि एस्पेशली लहान मुलांमध्ये प्रोटीन कंटेंट हा असलाच पाहिजे कारण इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर their फिजिकल ग्रोथ आणि मेंटल ग्रोथसुद्धा. सो प्रोटीन्स हा 1/4 पोर्शन ऑफ युअर प्लेट यांनी कंप्राईज झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरा जो 1/4 पोर्शन आहे तो म्हणजे फॅट्सनी. आता फॅट्समध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड असे 2 प्रकारचे फॅट्स असतात. सो आपल्या बॉडीला जे आवश्यक असतात ते म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. आता अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये सुद्धा पॉली आणि मोनो असे 2 प्रकारचे फॅटी ॲसिड्स आवश्यक असतात. सो हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स ड्रायफ्रूट्स किंवा सीड्स या 2 गोष्टींमधनं जात असतात. आता जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स म्हणता तर आमंड्स, कॅश्यूज, पिस्ताज, अक्रोड ह्या सगळ्यामधनं तुम्हाला गुड फॅटी ॲसिड्स हे जात असतात. त्याचबरोबर फ्लॅक्स सीड्स किंवा पंपकिन सीड्स याच्यामधनं सुद्धा तुम्हाला इसेन्शियल फॅटी ॲसिड्स मिळतात. कारण ह्या फॅटी ॲसिड्समध्ये असे फॅटी ॲसिड्स असतात, फॉर एक्झाम्पल omega-3 किंवा omega-6 हे तुमच्या बॉडीला एस्पेशली हार्टला प्रचंड हेल्पफुल असतात. इट इज कॉल्ड ॲज द कार्डिओ प्रोटेक्टिव्ह फॅटी ॲसिड्स. त्याच्यामुळे ते तुम्ही इन्क्लूड केले पाहिजे. सो फ्रेंड्स, हे फॅटी ॲसिड्स तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करतं, प्लस जे लुब्रिकेशन तुमच्या बॉडीमध्ये आवश्यक असतं एस्पेशली जॉईंट्स मसल्समध्ये ते सुद्धा या फॅटी ॲसिड्समुळे निर्माण होतं. सो तुमच्या आहारामध्ये जेवढे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स इसेन्शियल आहेत तेवढेच फॅटसुद्धा इसेन्शियल आहेत. अगदी जरी जे वेट लॉस करतायत त्यांनीसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आहारामधनं एकदम फॅट्स कट डाऊन करणं हे बॉडीसाठी बेनिफिशियल कधीच नसतं.
सो फ्रेंड्स, अजून एक मी गोष्ट शेअर करीन तुमच्याशी की तुम्ही जर रिफाइंड ऑइल वापरत असाल तर इट इज ऑलवेज बेटर दॅट यू शिफ्ट टू कोल्ड प्रेस्ड ऑइल्स. कारण कोल्ड प्रेस्ड ऑइल्समधनं तुम्हाला अननेसेसरी जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे तेही जात नाही. प्लस इट बिकम्स अ गुड कार्डिओ प्रोटेक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन युअर रुटीन डाएट. सो तुम्ही कोल्ड प्रेस्ड ऑइल हे यूज करावं. त्यातसुद्धा शेंगदाणा, करडई किंवा मस्टर्डसुद्धा तुम्ही यूज केले तरीसुद्धा चालतील. सो ही एक छोटीशी टिप मला वाटली तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी शेअर केली. त्याचबरोबर जे तुम्ही कणिक जर दळायला देत असाल किंवा ग्राइंड करत असाल घरच्या गिरणीमध्ये किंवा असं, तर तुम्ही त्याच्यामध्ये सोयाबीनसुद्धा ॲड केलं पाहिजेत. कारण सोयाबीन इज व्हेरी हेल्पफुल फॉर युअर प्रोटीन कंटेंट. आणि फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स हे एकत्र त्या एका कणकेमधनं किंवा एका पोळीमधनं तुम्हाला जाऊ शकतं. सो ह्या 2 छोट्या सिम्पल टिप्स आहेत ज्या तुम्ही तुमच्या रुटीन ह्याच्यामध्ये बदल करू शकता तुम्हाला जर हेल्पफुल वाटल्या तर. सो फ्रेंड्स, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा फूड ट्रॅव्हल टॉक्स या चॅनलला. मी असेच वेगळ्या विषयांचे व्हिडिओज घेऊन येत राहणार आहे. कीप वॉचिंग, स्टे ट्यून्ड. बाय.